hypnotized by the sounds I'm breathing in. Hold tight, chemicals collide. Hold tight, hold tight, hold tight. Dripping lights paint the skies. हॅलो फ्रेंड्स, नमस्ते सगळ्यांना आणि माझ्या चॅनलवर सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे। माझ्या चॅनलचं नाव आहे इंडियन लाईफस्टाईल विथ गौरी आणि मी आत्ताच मराठीतून ब्लॉगिंग चालू केलं आहे। माझ्या चॅनलची सुरुवात झालेली 2 वर्ष झाली आहेत, पण मी सुरुवातीला मराठी रेसिपीज चालू केल्या, त्याला काही रिस्पॉन्स आला नाही व्यवस्थित। मग मी ब्लॉगिंग चालू केलं। मग ब्लॉगिंग करता मी एडिटिंग व्यवस्थित कसं करायचं ते शिकत गेले, म्हणजे 2 वर्ष मला पूर्ण शिकण्यातच गेले। आणि आता मला रिक्वेस्ट यायला लागला की मराठी ब्लॉगिंग करा, म्हणून एक मागच्या 2 आठवड्यांपासून मी मराठी ब्लॉगिंग चालू केलंय आणि मराठी ब्लॉगिंग चालू केल्यापासून मला खूप चांगला रिस्पॉन्स येतोय। तर प्रत्येक व्हिडिओत मी माझ्याबद्दल थोडं सांगत असते, पण माझं इंट्रोडक्शन पूर्णपणे या व्हिडिओमध्ये एकाच ठिकाणी मी तुम्हाला देणार आहे, कारण की मग तुम्ही पण कन्फ्युजन मध्ये राहणार नाहीत। आणि तर खूप लोकांचे मला प्रश्न येतात की तुम्ही कुठे राहता, तुम्ही काय करता, तुमचे मिस्टर काय करतात आणि तुमचं घर स्वतःचं आहे का, असे वगैरे खूप प्रश्न येतात। कारण की क्युरियोसिटी असते लोकांना, लोक मला बघतात ॲज अ फ्रेंड, मी त्यांच्याशी बोलते की फ्रेंडली मी सगळ्यांशी बोलण्याचा प्रयत्न करते, कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करते। तर खूप सारे मला कमेंट असे येतात ज्या कमेंटमध्ये मी उत्तर देऊ शकत नाही, त्यासाठी मी खाली तुम्हाला इंस्टाग्राम वगैरेची, फेसबुकची सगळ्या लिंक मी खाली देणार आहे। तुम्हाला काही पर्सनल जर विचारायचं झालं किंवा माझ्या व्हिडिओशी जे रिलेटेड असेल, तुम्हाला व्हिडिओ आवडला वगैरे, तर ते तुम्ही कमेंटमध्ये लिहू शकता। पण काही पर्सनल गोष्टी असतात ज्या मी सगळ्याच कमेंटमध्ये लिहू शकत नाही, तर त्यासाठी तुम्ही तिथे येऊन मला विचारावं आणि त्याच्या सगळ्या लिंक मी खाली देणार आहे, तर ते तुम्ही चेक करा। माझं पूर्ण नाव आहे गौरी पंकज निगडे आणि माझं माहेरचं नाव होतं गौरी श्रीकांत देशमुख। तिकडे देशमुख आडनाव आहे, इकडे पण देशमुख आडनाव आहे, पण निगडे देशमुख म्हणजे देशमुख ही पदवी असते, तर त्याच्या आधी एक नाव लावलं जातं। तर तिकडे काळे देशमुख आहे, इकडे निगडे देशमुख आहे, तर आम्ही काही देशमुख लावत नाही, फक्त निगडे लावतो। आणि माझे मिस्टर डॉक्टर आहेत, त्यांनी BAMS केलं मेडिसिनमध्ये। तर त्यांचा जे हॉस्पिटल आहे ते इथेच भोरमध्ये आहे, भोर तालुक्यात आहे, एक गाव आहे तिकडे आहे। आणि पुण्यापासून इथे यायला 1 तास लागतो, म्हणजे तुम्ही अंदाज काढू शकता। आणि खूप जण मला ॲड्रेस विचारतात, प्रॉपर ॲड्रेस, पण तो मी नेटवर देऊ शकत नाही, सगळीच लोक काही सारखी नसतात। माझी फ्रेंड जे आहेत त्यांना मी सांगू शकते, तर डिरेक्टली ॲड्रेस देणं पण काही म्हणजे धोक्याचं आहे, त्यामुळे मी डिरेक्टली ॲड्रेस देणार नाही आहे। पण तुम्हाला सांगते की पुणे जिल्ह्यात भोर तालुका आहे आणि तिथे एक गाव आहे, तर तिथे मी राहते आणि मी हाऊसवाईफ आहे सध्या। माझं जे शिक्षण झालं ते BSc झालं होम सायन्स पुण्यामध्ये। सुरुवातीला मी आमच्या गावाकडे नगरमध्ये माझं माहेर आहे, तर तिकडे कर्जत तालुक्यामध्ये मी 12वी पर्यंत शिकले। त्यानंतर मी ग्रॅज्युएशनसाठी पुण्यात आले, तिथे मी BSc होम सायन्स केलं SNDT कॉलेजला। एक विषय घ्यायला लागतो, तर माझं इंटेरियर, मला ड्रॉइंग, पेंटिंग, आर्टमध्ये खूप इंटरेस्ट होता, तर मी इंटेरियर केलं आणि नंतर ग्रॅज्युएशनपर्यंतच करू शकले मी। नंतर काही मी कंटिन्यू करू शकले नाही, मी घरी गेले आणि 1 वर्षातच माझं लग्न झालं, कारण की आमची फॅमिली एकत्र आहे आणि तिकडून जसा शिक्षणाला रिस्पॉन्स होता, म्हणजे त्यावेळी, आता आमच्या लग्नाला 5 वर्ष झाली आहेत आणि त्यावेळी ग्रॅज्युएशन बस झालं एवढंच, असंच होतं। पण पुढे नंतर लग्नानंतर मला पंकजने सांगितलं की तुम्ही करू शकता, तुम्हाला जे आवडतं ते। पण परत पुन्हा 1 वर्षांनी मनवा आली आणि मग त्यामुळे सगळं माझं पुढचं शिक्षण सगळ्याला स्टॉप लागला। आणि मग थोडी मनवा मोठी झाल्यानंतर मी काहीतरी करण्याच्या धडपडीत होते, पण घराच्या इतक्या साऱ्या रिस्पॉन्सिबिलिटी असल्यामुळे मी बाहेर पडू शकत नव्हते, तर घरातून मला काय करता येईल असं मी शोधत होते आणि बरेच सारे ऑप्शन मी केले, पण कशालाच चांगला रिस्पॉन्स नाही आला। मग मी यूट्यूबवर आले, सगळ्यात लास्ट ऑप्शन होता माझा यूट्यूब, आणि ते पण मी रेसिपीपासून चालू केलं होतं। तर जसं मी शिकत गेले, रिस्पॉन्स येत गेला, तसे मी व्हिडिओज बनवत गेले आणि आत्ता मागच्या महिन्यापासून खूप चांगला रिस्पॉन्स येतोय। म्हणजे मी 2-2.5 वर्ष झाले यावर कष्ट करते, पण आत्ता खूप छान रिस्पॉन्स येतोय आणि असाच रिस्पॉन्स तुमचा मला मिळू देत। मी मराठी ब्लॉगिंग चालू केल्यापासून खूप मला पण मोकळं वाटतंय बोलायला आणि खूप सारे फ्रेंड्स माझे जमा झालेत। तर सगळ्यांशी मी कॉन्टॅक्ट ठेवण्याचा प्रयत्न करेल, सगळ्यांच्या कमेंटना उत्तर देण्याचा प्रयत्न करेल, पण जसे व्ह्यू वाढत जातात, जसे सबस्क्रायबर वाढत जातात, तर पॉसिबल नाही होत सगळ्यांशी बोलण्याचा आत्ता सध्या। आणि जेव्हा माझे खूप सारे सबस्क्रायबर होतील तेव्हा मी मीट अँड ग्रीट पण ठेवणार आहे, तर
बघूयात, मग तेव्हा मी सगळ्यांना भेटेल, पण सध्या नाही, थोडासा दम काढा, मग मी सगळ्यांना भेटेल. आणि काही नाही, आणि आम्ही इथे तिघेच राहतो, माझी मुलगी, माझे मिस्टर आणि मी. आमचं इथेच हॉस्पिटल आहे, खाली हॉस्पिटल आहे आणि वरती घर आहे. आमचं स्वतःची जागा आहे, स्वतःचं आम्ही सगळं तयार केलं आहे. आणि माझे सासू सासरे भोरला राहतात, प्रॉपर भोरला, पण आमचे सासरे ॲग्रिकल्चर केलेले, त्यांनी कृषी खात्यात होते ते, त्यामुळे त्यांना पहिला. तर असं काही नाही, आमचं खूप चांगलं बॉन्डिंग आहे. ते येऊन जाऊन राहतात तिकडे आणि आम्ही पण तिकडे जातो. काही फेस्टिवल वगैरे असेल तर आम्ही तिकडे जातो. आणि मला एक जाव आहे, तर यांना मोठे दादा आहेत, हे लहान आहेत आणि अजून एक मोठा भाऊ आहे. तर ते पुण्यात असतात, ते पेडियाट्रिक आहेत आणि त्यांची वाईफ ही गायनेकॉलॉजिस्ट आहे. त्यांना पण एक मुलगा आणि एक मुलगी. एक मुलगा आहे, तो तुम्ही माझ्या व्हिडिओत पाहिला असेल पहिले, तो इथे आला होता राहायला तेव्हा. तर अशी आमची फॅमिली आहे. ते पुण्यात राहतात, आम्ही इकडे राहतो आणि तात्या आणि आई आमचे भोरला राहतात, पण आमचं खूप चांगलं बॉन्डिंग आहे. मी कधीतरी माझ्या पूर्ण फॅमिलीला एका व्हिडिओत कॅप्चर करण्याचा प्रयत्न करेल. कसं होतं, कॅमेऱ्यात सगळ्यांसमोर मला अजून कम्फर्टेबल वाटत नाही, म्हणजे त्यामुळे. पण मी नक्की एखादा व्हिडिओ असा बनवेल ज्यात माझे सगळे घरातली माणसं एकत्र मी तुम्हाला दाखवू शकेल. आणि माझे हस्बंड आणि मुलगी तर तुम्ही प्रत्येक व्हिडिओत बघतात, बऱ्याच साऱ्या व्हिडिओमध्ये, ते तर तुम्हाला माहीतच आहे. आणि बस एवढंच इंट्रोडक्शन आहे फ्रेंडशिपसाठी, बस एवढंच इंट्रोडक्शन बस आहे. अजून काही तुम्हाला जर क्वेश्चन असतील तर ते तुम्ही खाली कमेंट करा, किंवा मग मी खाली लिंक दिल्यात, तिकडे तुम्ही मला कॉन्टॅक्ट करा. आणि माझ्या चॅनलवर तुम्हाला मेकअप ट्युटोरियल मिळतील, DIYs मिळतील, डेकोरेशन मिळेल आणि ऑर्गनायझेशन, क्लिनिंगचे व्हिडिओज मिळतील. बरेच सारे व्हिडिओज मी हिंदीतच केलेले आहेत, कारण की मराठी आता स्टार्ट केलं आहे आणि मराठीतून पण मी ते बनवण्याचा प्रयत्न करेल, ऑर्गनायझेशनवर व्हिडिओ. आणि माझा अजून एक चॅनल आहे जो मी आत्ताच काढला आहे, सुगरण म्हणून नाव आहे त्याचं. त्याच्यावर फक्त मी रेसिपीज टाकते, त्याची लिंक पण मी खाली देते, तुम्ही प्लीज त्याला पण सबस्क्राईब करा. अजून खूप कमी सबस्क्राईब आहेत, खूप कमी व्ह्यू आहेत त्या चॅनलवर, पण जस्ट काढला आहे. आणि रेग्युलर मी पोस्ट करत नाही, एक आठवड्यातनं किंवा 15 दिवसातनं एक रेसिपी तिकडे टाकते. मी कंटिन्यू करण्याचा प्रयत्न करेन, पण तुम्ही जरूर चेक करा, तिकडे पण मला कमेंट करा आणि सबस्क्राईब करा तुम्हाला आवडलं तर. एक आयडिया माझ्या माइंडमध्ये आली आहे, मी तुमच्याशी आत्ता शेअर करते, तुम्ही मला कमेंट करून त्याबद्दल कळवा. की दर आठवड्यातनं मी सोमवार ते शुक्रवार व्हिडिओज टाकते 5, तर त्यापैकी एक व्हिडिओ हा सखी सहेली सेक्शन म्हणून असा राहील. तर त्यामध्ये मी तुमच्याशी खूप साऱ्या गप्पा मारेल, मग ते फॅमिलीशी रिलेटेड असो किंवा पॅरेंटिंगचे कसं करायचं त्याच्याशी रिलेटेड असो. पण तुम्ही मला कमेंट करून कळवा की काय विषय असला पाहिजे. तर दर शुक्रवारी तसा व्हिडिओ मी टाकण्याचा प्रयत्न करेल आणि त्याला आपण सखी सहेली असंच नाव देऊ त्या व्हिडिओला, पार्ट 1, पार्ट 2 वगैरे असं. तर मी ट्राय करेल, आज ह्या आठवड्यातल्या शुक्रवारी मी तो व्हिडिओ नक्की टाकेल. आणि तुम्ही पण मला सब्जेक्ट सजेस्ट करू शकता की मी कोणता सब्जेक्ट तुमच्याशी बोलू, शेअर करू, किंवा तुम्हाला कोणत्या विषयाची माहिती हवी आहे. आणि सोमवार ते गुरुवारपर्यंत मी व्लॉगिंग टाकेल किंवा माझे मेकअप ट्युटोरियल असतात ते टाकेल. आणि तुम्हाला ते कसे वाटतात हे मला कमेंट करून कळवा. तर आजचा हा व्हिडिओ मी इकडेच एंड करते. तर भेटूयात उद्याच्या नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.